थँक्यू जयजी भोसले सरांचा आपण आवाज ऐकलात. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आम्ही पाहतायत एक दमदार युवा नेतृत्व अर्थात जर पाहिले तर जिग्नेश दादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात झालेली ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उपमुख्यमंत्री चषक 2025 आयोजन नियोजन जुचंद्र क्रिकेट जर पाहिले गेले तर आज फार मोठ्या प्रमाणावरती या परिसरामध्ये क्रिकेट खेळलं जातं आणि त्याच कारणाचं गेल्या वीकमध्ये आपण पतू पॅकरची स्पर्धा पाहिली, प्रथमेश भोईर यांची. या वीकमध्ये आपण जिग्नेश दादा म्हात्रे यांची स्पर्धा पाहतात. त्यानंतर JPL आहे. मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. परंतु चर्चा या स्पर्धेची संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये करताना दिसत आहेत. 12 बाईक सहित ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. दोन आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बॉलला जर पाहिलं गेलं तर आयुब शेख टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सर्वाधिक उच्च दर्जाचा ऑलराऊंडर म्हणून आपण त्याला सातत्याने पाहिले गेले. आणि दुसऱ्या जर पाहिलं गेलं तर ज्याच्या नावाची चर्चा नेहमीच जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये केली जाते असं जर पाहिलं तर आकाश श्रीपट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. दोन पंच आमचे ऑफिशियली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, विलेजी नाय सर आणि त्याच्या सहित जर पाहिलं तर ललितजी भोईर सरना आपण बघतायत. मॅचला करूया सुरुवात. एका बाजूला पाहिलं तर संघ पाहायला मिळतोय अर्थातच रिधित 11 गोटेकर बी आणि त्यांच्या विपक्ष दला पाहिजे तर कासर वडवली या संघाला आपण पाहतात. दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. ज्यावेळेला पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये पडणार आहे त्यावेळेला टायमिंग सेट आपण करणार आहोत. 4 षटक कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. जर मैदानाच्या आतमध्ये घोटकर बीच संघाने जर हॅट्रिक साधली तर चेतनजी पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे ते देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मॅचचे दिवसांनी जाऊयात. दोन्ही टीमला शुभेच्छा. 5 षटकांच्या मॅचला सुरुवात होते. आजच्या रजनीतील आजच्या नाईट या स्पर्धेतील हा जवळपास तिसरा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. आयुब शेख ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला पुढे येतील. अगदी जर पाहिलं गेलं तर चांगली फिल्डिंग झाले. पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आयुब शेखच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केले. या मैदानावरती गेल्या काही वीकमध्ये जी स्पर्धा पार पडली गेली त्यामध्ये आयुब शेख ऑलराऊंडर म्हणून अगदी जर पाहिलं तर आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये दाखल झाले. त्यांच्याही त्या स्पर्धेमध्ये खेळ चांगला झाला. पाहूया आज आपल्या घरच्या संघाच्या माध्यमातून खेळत असताना आयुब कितपत चांगली कामगिरी करते. परंतु गोटेकर बी या संघाला देखील विसरून चालला नाही. एक उच्च धाटणीचा संघ म्हणून नेहमीच या संघाकडे पाहिलं जाते. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा आदिनाथ तयार. हो यावेळेला जर पाहिजे आकाश ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु व्यवस्थित जर पाहिजे तर बॅटच्या रडामध्ये येऊ शकला नाही. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जो पोहोचते ती म्हणजेच 2 चक्रामध्ये 2 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. चांगली टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून केले जाते या संपूर्ण स्पर्धेचं. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावफटकावरती धावा 2 लागल्यात. ऑन साईडला इथे फटका चांगला आहे. ट्रॅकिंग पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला येत आहेत आणि सोडलेला झेल तो मात्र जर पाहिलं गेलं तर अगदी जर निसटला गेलाय. आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये आयुब शेख सारख्या एका मोठ्या फलंदाजाला तुम्ही ज्या वेळेला योगदान देता आकाश होते अगदी जर पाहिलं तर यापूर्वी बॉलवरती आणि त्यानंतर आयुब ज्या वेळेला आले मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आयुबने केला आणि आयुबचा झेल मैदानाच्या आतमध्ये सोडला गेलाय. कितपत महागा ठरेल हा झेल पाहणं महत्वाचं आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतात प्रिन्स मूवीच्या माध्यमातून हा रिप्ले दाखवला जातो. ऑन स्क्रीन हवेत उडाला बॉल, भरपूर उंची जास्त गाठली होती, लांबी कमी होती. लॉंग ऑनचे अगदी जर पाहिलं तर लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पुढे आले आणि पकडलेला झेल धरती मातेला दान केला असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा जर पाहिलं तर या बॉलवरती कंप्लीट केली जाईल. एक सिंगल आणि एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती जाऊन पोहोचतीये. अर्थातच जर पाहिलं तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा या धाव फटकावरती लागल्या गेल्यात. ओव्हर दी विकेटने जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतो. ऑन साईडला बॉलिंग चालला डीप मिड विकेटले क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. अगदी जर पाहिलं तर काउकॉन रिझनला बॉलला अडवले. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. काय मुख्य व्यासपीठ, काय शामियाना, काय आयोजन, काय नियोजन सर्व काही ओके मध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5च्या घरामध्ये. ओहो यावेळेला ॲक्युरेट यॉर्कर होता आणि ज्याप्रमाणे जर पाहिलं तर
जबरदस्त लाईन होती. LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर पहिला धक्का आकाश श्रीपट यांना परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. ऍक्शन रिप्ले हा तुमच्या समोर. करावं लागेल. चांगला निर्णय त्यांच्या माध्यमात राहिला गेला. फलंदाज आउट होतील. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये आकाश या स्वरूपात लागला गेला आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले मिस्टर मोहित. पहा जेवढे जर पाहिलं तर कासर वडवली या संघाकडे फलंदाज आहेत ना तेवढेच बलाढ्य फलंदाज आहेत. नेहमीच चर्चेत राहिला संघ अर्थातच कासर वडवली, परंतु गोटीकर ब संघाला देखील कमू देखून चालणार नाही, कारण की या स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत त्यांच्या नावाचा बोलबोला आपण पाहिलं गेला. फक्त आणि फक्त 5 चेंडूमध्ये 5च धावा आतापर्यंत बनवल्या टीम कासर वडवली संघाने. एक गडी त्यांचा देखील गाराज झालेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले मिस्टर मोहित. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार झाले. षटकातील शेवटचा बॉल फुल टॉस होता, मिस केला, परंतु लेग स्टिक देखील जर पाहिले तर मिस झाले आणि अगदी जर पाहिले तर पंचांचा इशारा आलाय. इट इज अ वाईट बॉल. एक धाव अवंतरच्या माध्यमातून मिळताना दिसणार आहे आणि एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती आता मात्र जाऊन पोहोचतीये. अर्थातच 6 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल देखील फुल टॉस टाकलाय, दिशा दिली लॉंग लेगची. बॉल थेट निघून जाईल सीमारेषे पार. उपमुख्यमंत्री चषकातील हा देखना फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मोहितच्या बॅट मधून षटकार. राहिले आणि बॉल निघून जाईल थेट सीमा पार. मिळतील धावा 4. आणखीन एक दर्जेदार धमाकेदार फलंदाज आयुब शेखच्या बॅट मधून चौकार. आपली यारी सबसे फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचतीये. अर्थातच जर पाहिलं गेलं तर धाव फटकावरती धावा लागल्यात 17 धावा. गुरुदेव पाचंग यांना आपण बघतायत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये चांगली स्कोरिंग त्याच्या माध्यमातून राहिले गेले. विजय कांबळे आपण यांना देखील आपण पाहिलं गेलं स्कोरिंगची भूमिका अदा करत असताना संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सुप्रीम स्कोर म्हणून नेहमीच त्यांच्याकडे पाहिलं जाते. प्रीतम दयार ऑप्टिकच्या बाहेर चप्पल झाले. खोलत टाकलेला बॉलचा फटका हवेत केला, मिस टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक देखील चुकीची या ठिकाणी जर फिल्डिंग पाहायला मिळते. गुरुदेवने चांगली माहिती पोहोचवली. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर आतापर्यंत गोटेकर बी संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात 3 झेल आतापर्यंत त्यांच्या संघाने ड्रॉप केलेले आहेत. कुठेतरी या दुसऱ्या डावात ज्यावेळेला गोटेकर संघ बॅटिंगसाठी येईल त्याच 3 झेल वारंवार लक्षात येतील. धावा धाव फटक्यावर जाऊन पोहोचतायत ते म्हणजेच 18च्या घरामध्ये षटक क्रमांक दुसरा आपण बघतायत आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार आहेत मिस्टर प्रीतम.
हो, यावेळेला जर पाहिजे तर टॅप केल्या बॉलला व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये येऊ शकला नाही आणि त्याच कारण जर पाहिजे तर वारंवार आयुब मोठे फटके खेळण्यासाठी जात आहेत, परंतु बॅटच्या रडारमध्ये येताना दिसत नाही. आणखीन एक जर पाहिलं गेलं तर या बॉलवरती एक सिंगल आले. सिंगलच्या माध्यमातून संघाचे धावसंख्या फटकावरती 19 झाले. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जिंकणे जाता मात्र असतील आणि त्यांची संपूर्ण संयोजन टीम कौतुक करावं ते कमी या आयोजनाचं. पालघर जिल्ह्यातील नामांकित क्रीडा स्पर्धा. ओहो, यावेळेला ओव्हर पीस बॉल, काय फटका खेळलाय, काय टायमिंग झालाय, काय आवाज आलाय. बॉल निघून जाईल थेट सीमा रेषे पार. मिळतील धावा 6. आजच्या रात्रीतील सर्वाधिक उंची गाठणारा हा उपमुख्यमंत्री चषकातील दमदार षटकार. येस, चला नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा आहे, कारण की पॉवर प्लेची षटक आपण बघताय. ज्यावेळेला 2 पॉवर प्ले षटक कंप्लीट होतील त्यानंतरच जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. जर तो बॉल मिळत नसेल तर 5 चेंडू फेकून झालेत आणि धावा फटकावरती 25च्या घरामध्ये आयुब शेख अगदी जर पाहिलं गेलं तर आक्रमक रूप धारण करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5 बॉलमध्ये अवघ्या धावसंख्या फटकावरती पाहायला मिळते ते म्हणजे अर्थातच 25च्या घरामध्ये जबरदस्त टेलिकास्ट केले जाते आणि ऍक्शन रिप्ले वारंवार दाखवले जातात मैदानाच्या आतमध्ये. हा फटका जर पाहिलं तर मोहितच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. यापूर्वी आयुब शेखच्या बॅटमधून आपण पाहिलं गेलं 3 बॉलमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर मोहितच्या बॅटमधून 13 धावा येताना दिसत आहेत. एक तळपदार बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतोय आणि अशा प्रकारचे जर पाहिलं तर मोहितला तुम्ही चेंडू द्याल तर तो मैदानाच्या पलीकडे पाठवेल, हे त्याने मात्र या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर दर्शवून दिलेले आहे. आता गोटेकर बी प्लॅनिंग करावी लागेल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये 13 धावा खर्च केलेला आहे प्रीतमला देखील या शेवटच्या बॉलवरती कमबॅक करावं लागेल. पहा, कासर वडवली संघाला अपेक्षा होत्या 2 ओव्हरमध्ये 25 ते 30 25 धावा आलेत. पाहूया शेवटच्या बॉलवरती काय घडते. एखादा मोठा फटका इथून, एखादी विकेट, सिंगल डबल, कुठल्या टीमच्या बाजूने हा बॉल जाईल पाहणं महत्वाचं राहणार आहे. ऑफस्टिकच्या बाहेर चप्पल झाले. आणखीन एक ओव्हरपिच बॉल, त्यावरती आक्रमण केलंय. आज मैदानाच्या आतमध्ये बरसलाय कासर वडवली गावाचा. मोहितच्या बॅटमधून आणखीन एक विस्फोटक फटका षटकार. प्रीतम वरती मैदानाच्या आतमध्ये आक्रमण झालं. मोहितच्या माध्यमातून 6 धावा शेवटच्या बॉलवरती देखील वसूल केल्या गेला आणि आता 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर पोहोचते ती म्हणजेच 31च्या घरामध्ये. 5 सुरुवात तर चांगली केली. 15.50च्या सरासरी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना टीम कासर वडवली या संघाला आपण बघतायत आणि षटक क्रमांक 3 सुरुवात करते मिस्टर आदिनाथ यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकात आदिनाथने भरपूर धावा खर्च केला होता, परंतु या षटकात कमी धावा त्यांना खर्च करायचे आहेत. 3 चेंडूत जर 3 षटकार आले तर सन्माननीय या स्पर्धेचे शिल्पकार जिग्नेश म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. जसा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आकाश, अगदी जर पाहिलं गेलं तर मोहित आणि मैदानाच्या आतमध्ये त्याच अंदाजाने आयुब देखील बॅटिंग करताना दिसतोय. आयुबच्या बॅटमधून आलाय षटकार. यापूर्वी आपण मोहितला पाहिलं बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग त्याने या डावात केली आहे. लगेच आयुब शेख देखील बरसलेत आणि षटकार आलाय पहिल्याच बॉलवरती षटक क्रमांक 3 आणि या षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 37. 37 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात.
ओव्हर दी विकेटने पाहिलं निहाळलं बाकीचं काम पंचांवरती सोपवलं गेलं, परंतु अब्रेक पदीचा बॉल होता. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय, चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये आणि अगदी जर पाहिलं तर डॉट बॉल आलाय. डॉट बॉल घ्यावे लागतील, जास्तीत जास्त विकेट या मॅच मध्ये घ्यावं लागतील. अर्थातच जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये रिदित 11 गोटेकर बी या टीमला, परंतु प्रतिस्पर्धी संघ ऐकण्याचं नाव घेत नाही, ठाकण्याचं नाव घेत नाही आहे. त्यांच्या बॅटमधून वेगाने जर पाहिजे धावा येताना दिसत आहेत आणि अशा जर चुका गोलंदाज करतील तर बॅटिंग करणाऱ्या टीमला जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल पंचाचा इशारा आलाय, एक धाव एक्स्ट्राच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोहोचते. अर्थातच जर पाहिजे 38 धावा या धावफडकावरती लागल्या गेल्या. 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड आपण बघतायत. एक दिमागदार पद्धतीचं आयोजन नियोजन. हो यावेळेला जर पाहिजे तर अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडंसं दूर ठेवल्या बॉलला आणि जागेवून खेळण्याचा प्रयत्न होता अयुबचा. बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये होताना दिसत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलेला आहे. धावसंख्या धावफडकावरती 38 झाले. 2.3 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ गंभीर झालाय. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झालेत. जवळपास जर पाहिले तर चांगला चेंडू होता, चांगला ड्राईव्ह पाहायला पडतो. डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक पुढे आलेत. या बॉलवरती एकच सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडेल आणि धावसंख्या धावफडकावर पोहोचेल ती म्हणजे 39 धावा. इथे ऑन साइडला खेळला गेला बॉल व्यवस्थित बॅटच्या टो मध्ये येऊ शकला नाही, परंतु निघून जाईल. काउकर रिझनला एक सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाची धावसंख्या भरेल आणि जाऊन पोहोचेल धावफडकावरती 40 धावा. या ठिकाणी आगमन झाले युवासेना पालघर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय विराजी पाटील साहेब, आपले देखील वेलकम, सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि पाहत असताना चांगला त्या ठिकाणी जर एफर्टलेस जर आपल्याला पाहायला मिळाले, चांगले एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना कासर बनवली संघाला बघतायत. एक गडी बाद, धावसंख्या 41 धावा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच जर पाहिलं गेलं तर एक धडाडीचे व्यक्तिमत्व आणि एक उद्योगपती म्हणून नेहमीच आपण त्यांना पाहिले गेले, ते म्हणजेच जिग्नेश दादा म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य आयोजक. वारिस 11 कासर वडवली या संघाला आपण बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक टीमला आज जर पाहिलं गेलं तर पॅकर लाभलेले आहेत आणि त्याच कारणाचं एकगाव एक फॉर्मॅटचं क्रिकेट आहे ना आज फार मोठ्या उंचीवरती बरसले गेले. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रिदित 11 गोटेकर ब हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल एवढा तर पाहिले तर वेग तर चांगला होता. अयुब यापूर्वी देखील षटकामध्ये जर पाहिलं तर जवळपास चौथा बॉल अशा प्रकारचा प्रयत्न केला होता आणि ज्याप्रमाणे जर पाहिलं तर तो देखील डॉट आला होता आणि पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. गोटेकर बस संघाला काय करायचं, जास्तीत जास्त डॉट बॉल जर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत तर जी 41 धावसंख्या आहे कदाचित ती 50च्या आतमध्ये 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न त्यांचा प्रामाणिक मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे. एवढं जर पाहिलं तर ऑन साइडला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला बॉल पर्यंत पोहोचतील. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. पुन्हा एकदा जर पाहिलं तर एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते. अर्थातच जर पाहिलं तर 42 धावा, 42 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. पहिल्या मॅच मध्ये खरबाव टीमने बाजी मारली, दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर मानकुरी टीमने बाजी मारली. पाहूयात या मॅच मध्ये कुठला संघ ठरेल बाजी मारत असताना. प्रत्येकाचं स्वप्न आहे ही ट्रॉफी जिंकण्याचं.
इथे फटका चांगलाय, शॉर्ट बॉल वरती आक्रमण केले, बॉल थेट निघून जाईल सीमारेषे पार, मिळतील धावा 4. आलाय आणखीन एक दर्जेदार धमाकेदार 4 धावांकरिता उपमुख्यमंत्री चषकातील हा चौकार. आई तुझ्या पालखीला पालखी शॉर्ट बॉलचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला आणि त्याचा पुरेपूर फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहायला मिळत आहेत मोहितला झालेला आहे आणि त्याचा फायदा जर पाहिले तर 4 धावी मिळतील, धावा 4 आणि या 4 धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते. अर्थातच जर पाहिले तर 46 धावा. काय सुरुवात केली वारिस 11 कासर बडवली या टीमने. जी सुरुवात अपेक्षित होती, जी फिनिशिंग टच अपेक्षित होता, आतापर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये दमखम दिसतोय. हो यावेळेला जर पाहिले तर वेग तर चांगला होता, परंतु वेगेवरती स्मार होत असताना थोडी जर पाहिजे लाईन थोडीशी भरकटली गेली, ऑफस्टिकच्या बाहेर भरपूर बॉल हाताळला गेला. पंचांचा इशारा आला, इट इज अ वाईट बॉल आणि 1 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा भर होईल. धावसंख्येत पोहोचते धाव फटकावरती, ते म्हणजे 47 धावा, 47 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले आहेत. षटक क्रमांक 4 आपण बघतायत आणि आतापर्यंत जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूमध्ये जवळपास 6 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, फक्त पाहत राहिले ते म्हणजेच फलंदाज आणि या ठिकाणी पंचांना इशारा केला इट इज अ वाईट बॉल. कारण की जर पाहिले गेले तर डोक्याच्या वरून बॉल गेला आणि यस त्या ठिकाणी जर पाहिले गेले तर थर्ड अंपायर रेपर केलं होतं, परंतु पुन्हा एकदा माघार घेतली ती म्हणजेच संघ पाहायला मिळतो रिदित 11 गोटीकर बस संघाने. कारण की गोलंदाजाला माहिती आहे भरपूर उंची या बॉलने घातली होती. बाउन्सरचा वापर या ठिकाणी गोलंदाजाने केला होता आतिशने आणि तो या ठिकाणी फसलेला आहे. आणि अशा रीतीने जर पाहिजे तर पंचांनी जर सांगितलं व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत भर, धावसंख्येनं पोहोचते धाव फटकावरती 48 धावा, 48 रन्स ऑन द स्कोर कार्ड. हो यावेळेला जर पाहिजे तर स्विंग अँड मिस चांगला अगदी पाहिजे तर चेंडू होता, चांगला टप्पा. आता मात्र नियंत्रण या बॉलवरती चांगलं पाहायला मिळालं आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतायत. चेंडू फेकून जर आता मात्र 4 संघाची धावसंख्या धावफटकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 48 धावा. स्ट्राईक वरती बॅटर पाहायला मिळते मिस्टर मोहित. आतापर्यंत सर्वाधिक धावा मित्र म्हणेन मोहितने या डावात बनवल्यात. 7 बॉलमध्ये 24 धावा अवघ्या त्याने बनवल्या गेल्यात. इथे फटका लॉफ केलाय, काय फटका आहे, काय टायमिंग आहे आणि टायमिंगच्या जोरावरती बॉल थेट निघून जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मोहितची धावा आज या नागेश टाका मैदानावरती उपमुख्यमंत्री चषकामध्ये आणखीन एक उत्तुंग षटकार. खणणारला जातीला द्यायला मान, हरले डोंगरावर धावताई मन, तिच्याशिवाय वरती येऊन खेळणं हे सातत्याने जर पाहिले गेले तर ओळखले गेले ते म्हणजे मोहितने. आणि काय हिटिंग करते आज मैदानाच्या आतमध्ये, काय बॅटिंग करतात. आणखीन एक धीम्या गतीने टाकलेला बॉल आहे, स्विंग केल्या बॉलला, बॉल चालला मागे, 1 बाउन्स आणि क्षेत्ररक्षकाचा हलगर्जीपणा हा मात्र कुठेतरी जर पाहिलं तर दिसून आलाय. जर बॉल वरती धावले असते तर बॉल स्टॉप झाला असता, परंतु चालत चालत गेले, शेवटच्या क्षणात धावण्याचा प्रयत्न केला परंतु बॉल थेट निघून जाईल सीमा पार. आणखीन एक दर्जेदार मोहितच्या बॅट मधून चौकार. शिंदे महान ज्याच्या हात जे पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफटकावरती 58 झाले, 58 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहा पहिल्या विकेटसाठी भागीदारी आकाश श्रीपर रचू शकले नाही. पहा प्रत्येक दिवस आपला नसतो आणि तो आज कदाचित आकाशचा नसावा आणि तेच आपण पाहिलं. आकाशने 3 धावा करून आकाश विकेट गेले आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आयुब शेख आणि त्याच्या सोबतीला मोहित यांना आपण बघतायत. आतापर्यंत चांगली भागीदारी या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतात. 58 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. आयुब शेख वैयक्तिक 12 चेंडूमध्ये 17 धावा खेळतायत. दुसऱ्या बॉलला मोहितला आपण बघतायत 9 बॉलमध्ये
जास्तीत जास्त धावा केल्यात, अर्थातच 34 धावा केल्यात आणि षटक क्रमांक 5 ला प्रारंभ होईल. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून मुख्य व्यासपीठाच्या दिशेने बॉलिंग करण्यासाठी बॉलर तयार झालेत मिस्टर ओमकार. आता पाहूया त्या षटकामध्ये धावा खर्च करतील ओमी किंवा नाही, हा देखील प्रश्नचिन्ह उभा आहे. परंतु स्ट्राईक एंडला कासर वडवलीचा फायटर जेट अर्थातच आयुब शेख आणि पहिल्या बॉलवरती झेल उडालाय आयुबचा. डाऊन दी बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि मैदानाच्या आतमध्ये 53 धावेंची भागीदारी आता मात्र जर बेल्ट होताना दिसते. विकेट जाईल मैदानाच्या आतमध्ये. आयुब शेख यांच्या खेळीला पूर्ण विराम. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. वारिस 11 कासार वडवली संघाला विकेट. जर पाहिलं गेलं तर जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. शॉर्ट कव्हरला पोहोचतायत. अगदी जर पाहिलं गेलं तर एकदा कंप्लीट केलं. दुसरी धावायचा प्रयत्न नरेंद्र भारती करतात आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर 38 सर्कलच्या आतमधून 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. वेग तर चांगला होता. अगदी तर जी रणनीती आखली होती बॅटिंग करण्याच्या संघाने कासर वडवली टीमने, त्यांना माहिती आहे या मैदानावरती अंदाज किती बांधायचा असतो. 5 ओव्हरमध्ये 60च्या पलीकडे 50च्या पलीकडे जर धावसंख्या झाली तर कदाचित एक सेफ टोटल या मैदानावरती आपण म्हणूयात 60 धावा धाफडक्यावरती लागल्या गेले. 60 रन्स आपटून टाकण्याचा बॉल प्रयत्न जर होता तो यशस्वी या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आणखी एक डॉट बॉल ऍक्शन रिप्ले आपण बघतायत. भरपूर वेग होता या बॉलवरती. पहिल्यांदा थोडासा हलकासा कट होणारा बॉल होता आणि चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. आला मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. 60 धावा धाफडक्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लेग कटरचा वापर केलाय परंतु पहिला ओळखलं क्षेत्ररक्षक पोहोचताय. डाऊन दी बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला टिपलाय झेल का नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जर पाहिले गेले तर अगदी बाउंड्री लाईन वरती पाय गेला आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावत असताना षटकार. माऊली गो आई माऊली माझे. जर पाहिलं तर ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहेत. बाउंड्री लाईन वरती पाय गेला. षटकार आला या बॉलवरती. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. फटका मिस टायमिंग पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. आणखीन एक झेल ड्रॉप.
कुठेतरी जर पाहिलं गेलं तर रिधित इलेव्हन गोटीवर बी या टीमने काय केलं, भरपूर कॅचेस सोडलेत, षटकार देखील भरपूर लागले, चौकार देखील या डावामध्ये भरपूर लागलेत, मिस फिल्डिंग भरपूर झाले आणि त्याचाच फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झाला. एकदा कंप्लीट केले, दुसरी धावाचा प्रयत्न केला, 2 धावा कंप्लीट झाल्यात, तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार नाही आहे, या बॉलवरती मिळतील 2 धावा. अशा रीतीने पहिल्या डावाचा एकंदरीत 4 धावा या बॉलवरती प्राप्त होतील आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचते. अर्थात जर पाहिलं तर 70 धावा आणि 71 धावा करायच्या आहेत. पहिल्या डावात उच्चांक जास्तीत जास्त राहिला गेला तो म्हणजेच मोहितचा. पहिल्या डावात आयुष शेखने देखील चांगली बॅटिंग केली आणि सुशांत एकही बॉल खेळू शकले नाही, परंतु जर पाहिलं गेलं तर नरेंद्र भारतीयाने त्याने जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी केली. एक षटकार, एक चौकाराला, एक दुहेरीच्या माध्यमातून धाव येताना दिसली आणि पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. 70 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात मुख्य व्यासपीठावरती. या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून आपण नेहमीच बघतायत जिग्नेश दादा म्हात्रे यांना. त्यांच्या सहीत जर पाहिलं तर युवा सेना पालघर जिल्हा अध्यक्ष विराजजी पाटील साहेबांना आपण पाहतायत. करूयात त्यांचं देखील वेलकम या जुचंद्रच्या नगरीमध्ये. आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. हे प्रिन्स मूवीचं टेलिकास्ट आपण बघतायत, संपूर्ण अतिथी मुख्य व्यासपीठावरती दाखवले जात आहेत. त्यांचे देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा वेलकम करतोय भावेशदादा म्हात्रे, गौरवदादा म्हात्रे यांना देखील आपण ऑनस्क्रीन पाहतायत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून भावेशदादा म्हात्रे यांना जरूर पाहतायत आणि जवळपास जर पाहिलं तर प्रत्येकाची मेहनत फार चांगली राहिली या स्पर्धेच्या माध्यमातून. चला, या पुढच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. 2 टीम्स, एका बाजूला अक्षित इलेव्हन टेंबिवली आणि त्यांच्या विपक्षात एनपी स्पोर्ट वर्सोवा. चला, दोन्ही टीमला विनंती करतोय कॅप्टन या ठिकाणी पाठवायचे आहेत. चला, वर्सोवा संघ विनंती करतो लगेच यायचा आहे. टीम एनपी स्पोर्ट्स वर्सोवा या संघाला विनंती करतो आपण लगेच या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचं आहे. बॉलिंग
या परिसरात तुम्ही गेल्याच वीकमध्ये खेळल्यात आणि प्रतीकला जर पाहिलं तर मालिकेवरचे बाईक मिळाले. कसा अनुभव आहे या मैदानावरती बॉलिंग करत असताना? कुठले बॉलिंग युनिट आपण या मैदानावरती वापरणार आहात? नाही 11 खेळाडूंवर हे असेल. कसं वाटलंय स्पर्धेचं आयोजन? खूप चांगलं आयोजन आहे. थँक्यू. टेंबुली टीमचे कॅप्टन थोडे कमी बोलतात, परंतु वर्षभर टीमकडे जाणार आहोत. टॉस जर जिंकला असता तर प्रथम तास निर्णय काय घेतला असता? नक्की आम्ही या इराद्याने आलेलो की टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करेल. मनासारखं झालंय. या मैदानाचा आढावा घेतलात. या मॅच मध्ये आपण 60 धावा पाहिल्या आहेत. टॉस जर हरलात परंतु बॅटिंग करता किती धावा बनवण्याचा प्रयत्न करेल? नक्कीच मॅच बघताना विनिंग टोटल असं वाटतं की 50-60 पर्यंत डिफेंड करू शकतो. आमची बॉलिंग अटॅक पण आहे, तर आम्ही ट्राय करेल की 50+ 60+ करण्यासाठी. थँक्यू. तुम्हाला देखील शुभेच्छा असेल. मॅच सुरू होते. जाऊया थेट पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. टॉस जिंकलेला आहे. अर्थातच जर पाहिलं गेलं तर टीम टेंबुली संघाने क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. वर्सोबा संघाला करायचे बॅटिंग. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. हलकासा बदल होईल. निशांजी पाटील पायेचा घोडाबाज त्या ठिकाणी सज्ज असतील. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद तुषारजी सोनावणे. तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या मॅच मध्ये जर पाहिलं तर 70 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. 71 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. आणि इथे जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न पॉइंटला चेंडूला केवळ ढकलला. 1 धाव मिळते फलंदाजाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 2 या आकड्यावरती. एका बाजूला जर पाहिलं तर वारिस 11 कासार वडवली संघ आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये काय बॅटिंग केली होती. मोहित मुकादम नावाचं वादळ मैदानावरती घोंगावलं होतं आणि त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिल्या. आयुबचा हा बॉल इथे जर पाहिला तर सर्कलला भेदणारा कव्हरच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलनं चेंडूला उडवलाय, सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. जैनच्या बॅटमधून येतोय चौकार या मॅच मध्ये. थँक्यू. केदारनाथ एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा चेतन पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. तसेच NP स्पोर्ट्स शॉपचे ऑनर आणि NP स्पोर्ट्स या नावाने नेहमी आपण खेळताना पाहतोय अशी नितीनजी वारे आणि त्यांच्या माध्यमातून देखील मीरा भाईंदर प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळाली होती. अशी नितीनजी वारे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेमध्ये मैदानावरती सलामची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला गणेश डिंगोरे आणि त्याच्या सोबतीनं जयंत डिंगोरे या फलंदाजाला तुम्ही पाहताय. गणेश डिंगोरेचा जर आपण विचार केला ना तर यंदाच्या हंगामामध्ये भिनारच्या मैदानावरती जर पाहिलं तर अंडर-23 बिग बॅश लीग झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये 23 चेंडूमध्ये 87 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. विस्फोटक फलंदाज तो देखील मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहे मिड ऑनला. फिल्डिंग चांगली आहे आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडू डॉट आलाय. खरं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, हॅमर्ड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जयंतनं केला होता, परंतु मिड ऑनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट आयुब शेख. यावेळी चेंडूला पूल केला, पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर आहे तिथे डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाहीये. करणने टिपलाय झेल. जयंत डिंगोरे बॅक टू द पेव्हिलियन. मोठी विकेट या मॅच मध्ये आयुब शेखनं इथे विकेट प्राप्त केली आहे फलंदाज बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जयंत डिंगोरेने केला, परंतु त्याचा फटका फसला. करण आले आणि करणच्या माध्यमातून कमालीचा झेल इथे पाहायला मिळाला. आणि पहिला धक्का या मॅच मध्ये रिधित 11 गोटेकर बी या टीमला बसलाय. 71 धावांचं मोठं टार्गेट आहे, त्यामुळे इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये इथून जर पाहिलं तर चांगल्या धावा बनवाव्या लागतील. जयंत डिंगोरेने चांगली सुरुवात केली होती, परंतु त्याचा तो फटका फसला आणि महत्वाची विकेट इथे जर पाहिली तर प्राप्त झाली. फलंदाजी ते बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये आतिश भांडे. मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो.
आणि त्याच्या बॅटमधून सातत्याने मोठे आपण फटके पाहतो. याच मैदानावरती त्याच्या बॅटमधून देखील मोठे फटके येताना आपण पाहिलं होतं. मागील आठवड्यामध्ये गोटेकर बी या मैदानावरती खेळताना आपण पाहिलं होतं. यावेळेस पाहिलं तर फक्त चेंडूला दिशा दिली. पॉईंट क्षेत्रामध्ये केवळ चेंडूला ढकललं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकला असता, परंतु सुखरूपरित्या अगदी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय गणेश डिंगोरे. इथे एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर अधिराज गाजवला. वारिस 11 कासर वडवली या टीमनं खरं तर पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती 70 धावा जोडल्या. मोहित मुकादमच्या बॅटमधून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले, परंतु गोलंदाजी करत असताना आयुब शेख या मॅच मध्ये इम्प्रेस करतोय. पहिल्या षटकामध्ये एक महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली. जयंत डिंगोरेला बाद केलं आणि फक्त 7च धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. इथून जर पाहिलं ना तर आक्रमकता दाखवावी लागेल शहापूर परिसरातून गोटेकर बी. आज जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील जुचंद्र गावामध्ये हा संघ दाखल झालाय. एक मोठं नाव आहे, कारण कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर गोटेकर बी संघाने फायनल जिंकली आहे. तो देखील सध्याच्या घडीला फॉर्मात असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण शहापूर विभागामध्ये जर पाहिलं तर त्या विभागाचं नाव मोठं करण्यामध्ये गोटेकर बी संघाचं खूप चांगलं हातभार राहिला आहे. आणि आज जर पाहिलं तर आपल्या तालुक्यातून इतर तालुक्यामध्ये खेळताना या संघाला आपण पाहतोय. परंतु इथे जर पाहिलं तर 71 धावांचं मोठं टार्गेट आहे, त्यामुळे इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला जर पाहिलं तर गणेश डिंगोरे या फलंदाजाला तुम्ही पाहताय आणि त्याच्या सोबतीनं आतिश भांडे हा फलंदाज मैदानावरती. महत्वाची जोडी आहे गोटेकर बी संघासाठी. इथून भागीदारी करावी लागेल, सिंगल डबल्स घ्याव्या लागतील आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा या मॅच मध्ये सातत्याने मोठे फटके फलंदाजांना एक्झिक्यूट करावे लागेल. कारण 71 धावांचं मोठं टार्गेट आणि इथून जर पाहिलं तर षटकार आणि चौकारांची सरबत्ती या मॅच मध्ये करावं लागेल. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज लखन जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती लखन जाधव. स्ट्रायकिंग एंडला आतिश भांडे आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल या षटकातील. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. इथे चेंडू आलाय डॉट. लखन जाधवचा जर आपण विचार केला ना तर चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची कसब ठेवणारा हा गोलंदाज. इथे जर पाहिलं ना तर टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू आतमध्ये वळतोय आणि इथे चेंडू आलाय डॉट. एक चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात इथे चांगली बॅटिंग करावी लागेल आतिश भांडेला. ओव्हर द विकेट. यावेळेस हा ट्रॅकर चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे परंतु त्याला बीट करून बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आतिश भांडेच्या बॅट मधून येतोय षटकार या मॅच मध्ये. यावेळेस पाहिला तर हा ट्रॅकर होता आणि त्या चेंडूला पुल करत असताना मोठा फटका आतिश भांडेच्या बॅट मधून आलाय. पुन्हा एकदा खोलात टाकला होता. फक्त चेंडूला दिशा दिली. केवळ चेंडूला फक्त दिशा देत असताना एक धाव मिळते, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालेत. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात आतिश भांडेनं. चांगला खेळ पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. आतिश भांडेच्या बॅट मधून षटकार आला आणि केदारनाथ इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा चेतन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आतिश भांडेला आले. आणि आपल्या टेलिव्हिजन सेट वरती जर पाहिलं तर दाखवलं जातं एनपी स्पोर्टचे सर्व नितीन जिवारे यांना या स्पर्धेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. हो, यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय स्टँड अँड डिलिव्हर. कमालीचा स्ट्रोक आलाय आतिश भांडेच्या बॅट मधून. आणखीन एक तडाखा या मॅच मध्ये. धमाकेदार षटकार. चेतन पाटील आहेत. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतो आतिश भांडेच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार या मॅच मध्ये आलाय आणि चेतन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा आतिश भांडेला या मॅच मध्ये. हो, पुन्हा एकदा. हो, यावेळेस देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर आहे तिथे मिस्टेक करताय. चेंडू गॅप मध्ये जातोय. फिल्डर येतोय परंतु त्याला बेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय 4 धावांसाठी. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय आतिश भांडेच्या बॅट मधून. येतोय चौकार या मॅच मध्ये. शिकण्याची मात्र दादा
रिपीट रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता मिड विकेटला फिल्डर होता, त्यांनी मिस्टेक केली, परंतु गॅप मध्ये चेंडू जात असताना 4 धावा आल्यात. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 21 21 या 25 25 या आकड्यावरती. 25 धावा फलकावरती तुम्ही पाहता या मॅच. गोलंदाज पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकवर. यावेळेस देखील जर पाहिला तर खोला टाकला होता फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे एक धाव मिळते या चेंडूवरती. खरं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न आतिशने केला होता, परंतु शॉट फाईन लेगला फिल्डर होते, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 26. सव्वीस धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. खरं तर या षटकामध्ये जर पाहिलं तर लखन जाधवच्या विरोधात 19 धावा आतिश बांडेच्या बॅट मधून खोऱ्याने धावा आले. त्यांनी 7 चेंडूचा सामना केलाय. 20 धावा त्याच्या बॅट मधून, 2 षटकार देखील पाहायला मिळाले आणि एक चांगला चौकार देखील त्याच्या बॅट मधून आला. चांगली बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आपल्या टेलिव्हिजन सेट वरती जर पाहिलं तर या स्पर्धेचे सर्वे सर्वा आदरणीय सन्माननीय जिग्नेशदा मात्रे यांना दाखवलं जातं. तदनंतर केदारनाथ इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा इथे जर पाहिलं तर चेतन पाटील दादांना देखील तुम्ही पाहताय. तदनंतर विराज दादा देखील आपण पाहतोय आपल्या टेलिव्हिजन सेट वरती. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. खरं तर उपमुख्यमंत्री चषक तुम्ही पाहताय, एक लाजवाब क्रीडा सोहळा. खरं तर पालघर जिल्ह्याची कक्षा रुंदवणारा हा क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. पालघर टेनिस बॉल क्रिकेटची कक्षा रुंदावणारी ही क्रीडा स्पर्धा पालघर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच जर पाहिलं तर 12 बाईक एका स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. खरं तर पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती आयुब शेख हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आयुबनं पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. खरं तर 7 धावा खर्च केल्या, परंतु लखन जाधवच्या विरोधात आलेल्या 19 धावा या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. राऊंड विकेट. ओ आतिश साठी हा ट्रॅकर. आतिश थांबणार नाहीये, पूर्णपणे ताकद झोकली आहे चेंडूवरती. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आसमानी सुलतानी टोला येतोय षटकार. थँक्यू. हा ट्रॅकर होता. पुलचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. आतिश बांडेच्या बॅट मधून कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला या मॅच मध्ये. 3रा षटकार त्याच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 32 या आकड्यावरती. केदारनाथ इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा चेतन केदारनाथ पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ अर्थातच रिदित 11 गोटेकर बी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या संघाच्या माध्यमातून पलटवार इथे आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने 71 धावांचं टार्गेट आहे आणि या मॅच मध्ये आतिश बांडे अक्षरशः बरसलाय. 8 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि त्याच्या बॅट मधून 26 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. आयुब शेख पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. स्ट्रायकिंग एंडला आतिश बांडे. नुकताच त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. थोडासा दबाव जाणवतोय आयुब शेख वरती आणि इथून जर पाहिलं ना त्याला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. खोला टाकला होता, इथे फटका फसलाय. आयुब स्वतः चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करते, मिस्टेक झाली आहे. ओहो, या मॅच मध्ये महत्वाची विकेट होती. आतिश बांडेचा इथे झेल सोडलाय. स्वतःच्या गोलंदाजीवरती खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी आयुब शेखने केला होता, परंतु इथे झेल घेणं फार गरजेचं होतं. कारण आतिश बांडे असा फलंदाज आहे ना की त्याला तुम्ही जीवदान दिलं ना नंतर तो आक्रमक होतो आणि या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून सातत्याने धावा आलेत आणि त्याचा झेल सोडणं संघाच्या किती हिताचं राहील हे देखील पाहावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 34 या आकड्यावरती. 34 धावा फलकावरती संधी निर्माण झाली होती. आयुबनं अगदी जर स्वतःच्या गोलंदाजीवर चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अपयशी ठरला. 2 धावा आल्या या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती. 34 धावा फलकावरती. 71 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा. ओ यावेळेस मोठा फटका आतिशच्या बॅट मधून. व्यासपीठाला मानवंदना देणारा आलाय षटकार. युवासेना प्रमुख आला इलय नावाचं. उपमुख्यमंत्री चषक ठेवलाय दादानं लाखात
थँक्यू. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी 6 वाला षटकार आतिश भांडेच्या बॅटमधून आलाय आणि चेतन पाटील दादा यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक आतिश भांडेला. खरं तर संघाचा स्पॉन्सर आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहतोय रिधित 11 गोटेकर बी संघ मैदानावरती खेळतोय. चेतन केदारनाथ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा आयुब शेख. या षटकामध्ये धावा आल्यात आतापर्यंत 2 षटकार आपण पाहिलेत आतिशच्या बॅट मधून. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस देखील चेंडूला पुल केलाय परंतु हा फटका फसलाय. फिल्डर आले डाऊन द बॉल. इथे मिस्टेक होणार नाहीये. फलंदाज बाद. या मॅच मध्ये मोठी विकेट. आतिश भांडे निघालेत परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद. आज 14 एप्रिल या तारखेला बर्थडे दादाचा शुभ दिन आला. दादाचा शुभ दिन आला. बर्थडे दादाचा शुभ दिन आला. मित्र परिवार जमून येतो जिग्नेश दादाला शुभेच्छा द्यायला. पालघर जिल्ह्यातील एकमेव बाईकची स्पर्धा दादाचे ठेव. झाला या बोलबाला. झाला या बोलबाला. अरे असा जिग्नेश मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. असा जिग्नेश मात्रे थँक्यू. फलंदाजी ते बाद झालाय आतिश भांडे. खूप चांगली बॅटिंग करत होता या मॅच मध्ये परंतु त्याची विकेट प्राप्त केली आयुब शेखनं. आतापर्यंत 2 षटकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले परंतु महत्वाची विकेट प्राप्त केली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 14 धावा आयुब शेखने खर्च केल्यात 4 चेंडूमध्ये आणि महत्वाची विकेट प्राप्त केली. आतिश भांडेला त्यांनी बाद केलं. नवीन फलंदाज मनीष लहाने मैदानावरती दाखल होतो या मॅच मध्ये. 71 धावांचं टार्गेट आहे. त्यामुळे जर पाहिलं ना तर प्रत्येक फलंदाजाला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. या मॅच मध्ये जर पाहिलं तर स्वतःला सिद्ध करावं लागेल. खूप मोठी स्पर्धा. गोटेकर बी खेळतोय त्यामुळे स्वतःला सिद्ध करावं लागेल. प्रत्येक फलंदाजाला सिद्ध करावं लागेल आणि एकदा जर स्वतःला सिद्ध केलं ना की संशयाने पाहणाऱ्या ज्या नजरा असतात ना त्या आदराने झुकतात आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने स्वतःला सिद्ध करावं लागेल. मनीष लहानेसाठी यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा उलट दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न आयुब शेखने केलाय. इथे मिस्टेक होणार नाहीये. सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये. फलंदाज मनीष लहाने बॅक टू द पॅव्हिलियन. एकमेव बाईकची स्पर्धा दादाचे ठेव. झाला या बोलबाला. झाला या बोलबाला. अरे असा जिग्नेश मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. असा जिग्नेश मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. असा जिग्नेश मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. असा जिग्नेश मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. प्रसन्न झाली चंडिका माता कमीच नाही कशाची आता आमच्या दादाला. अरे आमच्या दादाला. अरे असा जिग्नेश मात्रे दादा यो आता थँक्यू. फेमस लय झाला. काय जबरदस्त संगीत आपल्याला डीजे वादकाच्या माध्यमातून ऐकायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जिग्नेश दादा मात्रे यांचं गुणगान गाणारं संगीत आपण ऐकतोय आणि आजच्या दिवसामध्ये हा संगीत आपण सातत्यानं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतोय आणि त्यासाठी निलेश दादा चव्हाण यांचे आभार व्यक्त करावे लागतील. ओव्हर द विकेट. हो यावेळेस देखील जर पाहिलं तर हॅमर्ड केलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला आणि धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतोय. घिसाडगाई केली होती फलंदाजानं आणि ती घिसाडगाई अंगलट आली आहे. स्ट्रोक चांगला सजवला होता परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावबाच्या स्वरूपात आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. फलंदाज बाद. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलाय.
या मॅच मध्ये आणि 41 धावा दाफलकावरती रिदित 11 गोटेकर बी या संघाने केलेल्या आहेत. म्हणजेच येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 30 धावा. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी रिदित 11 गोटेकर बी या टीमला काय सामना रंगला. हाय स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतो. 71 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये, परंतु पाठलाग करत असताना गोटेकर बी संघाने देखील पलटवार केला. आतापर्यंत 3 षटकामध्ये 41 धावा जोडल्यात. एक चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. आतिश बांडेचं कौतुक करावं लागेल. त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा या मॅच मध्ये आल्यात. परंतु इथून जर पाहिलं ना तर गणेश डिंगोरेला जबाबदारीनं बॅटिंग करावी लागेल. एक मोठं नाव आहे शहापूर परिसरातील. जर पाहिलं तर ठाणे परिसरातील गणेश डिंगोरे हे भरपूर मोठं नाव आहे. परंतु आपल्या नावाला शोभणारा खेळ त्याला आज या जुचंद्रच्या मैदानावरती अर्थातच नागेश काका दत्तारी स्पोर्ट जुचंद्र या क्रीडांगणावरती खूप चांगला खेळ करावा लागेल. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती नितीन वैद्य हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वारिस 11 कासार वडवली हा संघ या मॅच मध्ये खेळतोय. खऱ्या अर्थाने एक चांगल्या धाटणीचा संघ देखील पाहायला मिळतोय. ठाणे बेल्ट मधील एक अव्वल दर्जाचा संघ आपण सातत्याने या संघाला पाहिलाय. परंतु या मॅच मध्ये 12 चेंडू मध्ये 30 धावा त्यांना डिपेंड करायच्या. संघाची धावसंख्या 41 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती नितीन वैद्य आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये प्रीतम जोशी हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, काय सामना पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की एकतर्फी सामना पाहायला मिळेल, परंतु गोटेकर बी कमालीची बॅटिंग या मॅच मध्ये केलेली आहे. केदारनाथ इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा चेतन केदारनाथ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ अर्थातच रिदित 11 गोटेकर बी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एका बाजूला वारिस 11 कासार वडवली हा संघ देखील मैदानावरती पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. चला बी फास्ट, जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. षटक क्रमांक 4 नितीन वैद्य हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगल्या धाटणीचा तोही गोलंदाज आहे. राऊंड विकेट ओ फुलटॉस बॉल. यावेळेस पाहिला तर विकेट करण्याचा प्रयत्न टायमिंग साधू शकलेला नाही आहे. तिथे मिसफिल्डिंग पाहायला मिळते आणि ते वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि तिसऱ्या पंचांना रेफर केल्या बीमरसाठी. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल कारण अगदी हा चेंडू शरीरभेदी होता की नाही, कमरेपेक्षा चेंडू उंच होता की नाही, आमचे तिसरे पंच पाहणी करतील. फुलटॉस चेंडू होता परंतु हवं तसा फायदा घेता आलेला नव्हता प्रीतम जोशीला आणि त्याच्या बॅटमधून 2 धावा या चेंडूवरती आलेत. आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये विरळ नायर सर आपल्याला पाहायला मिळतात. पंचांची भूमिका देखील या स्पर्धेमध्ये फार महत्वाची आहे. खरं तर कमरेपेक्षा उंच चेंडू आहे की नाही, अगदी जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं फलंदाज खेळतोय तिथे जर देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. फलंदाज पुढे आलाय की मागे हे सर्व पाहिलं जाईल आणि तदनंतर तुमच्यापर्यंत निर्णय दिला जाईल. आणि इथे जर पाहिलं तर चेंडू डीप होतोय, म्हणजेच लिगल डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी. म्हणजेच या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 43 या आकड्यावरती. 43 धावा दाफलकावरती या मॅच मध्ये. येणारे 11 चेंडू 28 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला प्रीतम जोशी, इथून त्याला मोठा फटका खेळावा लागेल. त्याच्याकडे देखील क्षमता आहे आणि त्याच्यावरती विश्वास दाखवले या मॅच मध्ये. कॅप्टन ओमकारने त्याला प्रमोट केला आणि इथून त्याला चांगलीच बॅटिंग करावी लागेल. 11 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. गोलंदाज नितीन वैद्य पुन्हा एकदा खोला टाकला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही. कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये फिल्डर आहे, फक्त सिंगलच मिळते. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 44 या आकड्यावरती. 44 धावा दाफलकावरती. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती फक्त 3 धावा आलेत, परंतु इथून षटकार चौकार मारावा लागेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. एक मोठी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय, उपमुख्यमंत्री चषक 2025 पर्व 2. खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन जिग्नेशदादा मात्रे, निलेशदादा चव्हाण, चेतनदादा पाटील, मनीषजी मात्रे, भावेशजी मात्रे, कल्पेशजी मात्रे, गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. आणि लाजवाब क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. क्रिकेटचा अद्भुत सोहळा या जुचंद्रच्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली स्पर्धा, एक ऐतिहासिक गाव आहे आणि जुचंद्र गावाला स्पर्धांचा इतिहास आहे, जुचंद्र गावाला क्रिकेटचा इतिहास आहे आणि त्याच मधली अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिलं तर रिलीज पॉइंट मध्ये थांबले पंचांच्या माध्यमातून डेड बॉल इथे पाहायला मिळतोय.
इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये 27 धावा. 10 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे जर पाहिला तर चेंडू डॉट आलाय. गणेश डिंगोरे इथून जर पाहिलं तर त्याला आक्रमकता दाखवावी लागेल. सुरुवातीला जर पाहिलं तर ध्यानस्थ बसलेल्या साधूसारखी त्यांनी बॅटिंग केली आहे. आतापर्यंत सिंगल डबल्स त्याच्या बॅटमधून आलेत, परंतु षटकार चौकार त्याला मारावे लागतील या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मोठा फटका गणेश डिंगोरेच्या बॅट मधून येतोय. बॉल सीमारेषा ओलांडत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. येतोय षटकार. समुद्रावरी पोराज करी शेर दिल बेटा यो सागराचा. समुद्रावरी क्षणी महत्वाचा फटका येतोय आणि पुन्हा एकदा चेतनदादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी गणेश डिंगोरेला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 50 या आकड्यावर. 50 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. खरं तर रिदित 11 गोटेकर बी संघाने देखील पलटवार केला, कारण इथून इक्वेशन जर पाहिलं 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा नितीन वैद्य. बॉल इन ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, फुल टॉस बॉल. याही चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर येतील का? आलेत, परंतु त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. खरं तर साठी मदत घेतलेली आहे आणि बॉल जर पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा गणेश डिंगोरेला 500 रुपयाचं पारितोषिक चेतनदादा पाटील यांच्या माध्यमातून. परंतु कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टोल वसूल करत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी आणखीन एक धमाका या मॅच मध्ये गणेश डिंगोरेच्या बॅटमधून आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि इथे 6 धावा पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. फुलटॉस चेंडू होता आणि कमालीचा स्ट्रोक सजवलाय आणि 6 धावांसाठी हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 56 या आकड्यावरती. 56 धावा धावफलकावरती संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय. या षटकामध्ये खोऱ्याने धावा येतात. नितीन वैद्यच्या विरोधात आक्रमण केल्या. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती फक्त 3च धावा, परंतु गणेश डिंगोरेच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. नितीन वैद्य. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पाहिलं तर मिड ऑफच्या डोक्यावरून कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. सर्कलला भेदणारा आणखीन एक तडाखा. बॉल सीमारेषा पार. येतोय चौकार गणेश डिंगोरेच्या बॅटमधून. दिसते सोन्याचा उंबरठा, चैतन्याचे मैरावला. ए आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली करल्या. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड ऑफचा फिल्डर बघतच राहिला. त्याच्या डोक्यावरून हा चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 60 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. काही कमबॅक केला रिदित 11 गोटेकर बी या संघाने या मॅच मध्ये. सामना होता कुठे आणि आला कुठे, कारण या मॅच मध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं. फलंदाजाने करून ठेवलंय, कारण 12 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता होती आणि या षटकामध्ये खोऱ्याने धावा आल्या. तब्बल 19 धावा गोलंदाजाने खर्च केल्या. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. इथून जर पाहिला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट घ्याव्या लागतील. दबाव टाकावा लागेल. एका बाजूला प्रीतम जोशी चांगली साथ देतोय गणेश डिंगोरेला, कारण फलंदाज सातत्याने बाद होत होते. प्रीतम जोशी मैदानावरती आलाय आणि त्याने खूप चांगल्या पद्धतीने सिंगल डबल एक्झिक्यूट केले त्या मॅच मध्ये आणि गणेश डिंगोरेला खूप चांगली साथ देखील त्याची मिळते. येणारे 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावा. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं प्रत्येक क्रीडा रसिकांना अशाच प्रकारे सामने आवडत असतात आणि एक रोमहर्षक चित्त थरारक सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
कारण 6 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता, 71 धावांचं मोठं टार्गेट या मॅच मध्ये वारीस 11 कासार वडवली या टीमनं ठेवलं होतं. परंतु आतापर्यंत 4 षटकामध्ये धाव फलकावरती धावा उभारल्या त्या तब्बल 60 धावा. चला बी फास्ट, भरपूर जास्त वेळ खर्च होते वारीस 11 कासार वडवली संघ, कारण सुरुवातीच्या 4 षटकांसाठी तुम्ही भरपूर जास्त वेळ खर्च केला, त्यामुळे हा षटक देखील तुम्हाला लवकर कंप्लीट करावा लागेल. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती गोपाल राठोड हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला प्रीतम जोशी गोलंदाज तयार. चला भरपूर जास्त वेळ खर्च होतोय कासार वडवली संघ, भरपूर जास्त वेळ तुम्ही घेताय. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते आमच्यापर्यंत आणि त्या सूचनांचं पालन करणं तुमचं कर्तव्य. येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. गोलंदाज गोपाल बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंडला प्रीतम जोशी आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतला, इथे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न गणेश डिंगोरेने केलाय आणि धावबाच्या स्वरूपात इथे प्रीतम जोशीला परतावा लागेल. फलंदाज बाद, आपली स्वतःची विकेट त्यांनी सॅक्रिफाईस केली आहे. एकनाथ शिंदे स्ट्रायकिंग एंड वरती आलाय, त्यांनी 5 चेंडूचा सामना केलाय, त्याच्या बॅटमधून 17 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहताय आणि खऱ्या अर्थानं आज जबाबदारीने त्याला बॅटिंग करावी लागेल. भरपूर जास्त एक्सपिरियन्स गणेश डिंगोरेकडे देखील आहे, मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये तो खेळत असतो आणि आज जर पाहिलं तर जबाबदारीनं या मॅच मध्ये त्याला बॅटिंग करावी लागेल. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. गोपाल राठोड पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला गणेश डिंगोरे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस थांबलेत आणि चेंडूला हुक केलाय, पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. गणेश डिंगोरेच्या बॅट मधून आणखीन एक धमाका, झन्नाटेदार षटकार. झटल आणि 5 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, काय जबरदस्त पलटवार केलाय, जबरदस्त बॅटिंग आज रिधित 11 गोटेगर बी या संघाने या मॅच मध्ये दाखवले. धावांचं मोठं टार्गेट या मॅच मध्ये आणि इथून जर तर सातत्यानं धावा. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती गोपाल राठोड, स्ट्रायकिंग एंडला गणेश डिंगोरे. मागील चेंडू वरती त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. दबाव जाणवतोय फिल्डिंग करणाऱ्या फिल्डर वरती, दबाव जाणवतोय कॅप्टन वरती, दबाव जाणवतोय बॉलर वरती आणि इथून जर पाहिलं ना तर विकेट घ्यावी लागतील. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे, जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा धावा थांबतात आणि या मॅच मध्ये देखील विकेट घ्याव्या लागतील गोलंदाजांना. गोपाल राठोड पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर हवेत खेळलेत आणि ज्या विकेटची चर्चा करत होतो ना तीच विकेट मिळाली आहे. बॅटचा टॉप एज लागलाय आणि महत्वाची विकेट गणेश डिंगोरे. बॅक टू द पेव्हिलियन. फिल्डर पुढे आले
आणि महत्वाचा झेल त्यांनी कंप्लीट केलाय. गणेश डिंगोरे या मॅच मध्ये बाद झालाय, परंतु बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅट मधून 23 धावा आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग त्याने केली. येणारे 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज प्रतीक मैदानावरती दाखल होतोय. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. गोपाल राठोडने कमबॅक केलाय. गणेश डिंगोरेची मोठी विकेट त्यांनी प्राप्त केली या मॅच मध्ये, कारण त्याच्या बॅट मधून मोठे फटके येत होते. खऱ्या अर्थानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करायला हवा होता गणेश डिंगोरेने, असंच या ठिकाणी 12वा खेळाडू सांगतोय. परंतु इथे जर पाहिलं ना तर सिंगल घेण्याचा प्रयत्न केला, बॅटचा टॉपेज लागला आणि त्या ठिकाणी कव्हर पॉइंटला फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगला झेल कंप्लीट करत असताना या मॅच मध्ये महत्वाची विकेट रिदित 11 गोटेकर बी या टीमला बसली असंच म्हणावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोपाल राठोड बॉलिंग ट्रॅक वरती. नवीन फलंदाज प्रतीक मैदानावरती आलाय. युवा खेळाडू आहे आणि त्याला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण 3 चेंडू वरती 5 धावा इथे बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोपाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस पहिला तर खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत असताना आदिनाथ आणि इथे प्रतीक धावबाच्या स्वरूपात बाद होतोय. साहेब तीन राती झटो लोकांचा शकता हा सामना जिंकण्यासाठी. गोटेकर बी जर पाहिलं तर अशा सिच्युएशन मध्ये जर पाहिलं तर मागील स्पर्धेमध्ये देखील या संघाला आपण पाहिलं होतं आणि तिथून देखील हा संघ जर पाहिलं तर खराब कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल. आदिनाथला इथे जबाबदारीनं बॅटिंग करावी लागेल, कारण 2 चेंडूवरती 5 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. परंतु गोपाल काय गोलंदाजी करतायत. 4 चेंडूवरती फक्त त्यांनी 6 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 6 धावा देखील तो गणेश डिंगोरेच्या बॅट मधून आलेला षटकार या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार गोपाल आणि स्ट्रायकिंग एंडला आदिनाथ. हा फलंदाज पाहायला मिळतोय. 2 चेंडू 5 धावा. 5 धावा 2 चेंडू. एका बाजूला वारिस 11 कासार वडवली तर एका बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय रिदित 11 गोटेकर बी. एका बाजूला गोपाल तर एका बाजूला आदिनाथ. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगला. ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे देखील चेंडू आलाय डॉट. वा, काय गोलंदाजी केली जाते. मागील 3 चेंडू गोपालचे डॉट राहिलेत. या मॅच मध्ये घुसखोरी केली आहे असंच म्हणावं लागेल. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे या मॅच मध्ये 5 धावा बनवाव्याच लागतील. आदिनाथला इथून मोठे फटके खेळावेच लागतील. मोठा फटका खेळावाच लागेल या मॅच मध्ये, कारण 1 चेंडू वरती 5 धावांची आवश्यकता. काय बॉलिंग केले गोपालनं. जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. गोपाल यावेळेस आडव्या बॅटने केलेत, परंतु हा चेंडू जर पाहिला तर मिड विकेटला जातोय आणि इथे सामना जिंकलेला आहे वारिस 11 कासार वडवली या संघाने. आणि पुन्हा एकदा गोटेकर बी या संघाने निराश केलंय, कारण 4 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता होती. गणेश डिंगोरेची विकेट आली आणि तिथून जर पाहिलं तर गोटेकर बी हा संघ पराभूत होतोय या स्पर्धेमध्ये. अभिनंदन अभिनंदन वारिस 11 कासार वडवली. हार्ड लक टफ लक रिदित 11 गोटेकर बी. हार्ड लक चेतन पाटील. हार्ड लक गोटेकर बी. आपण देखील चांगला खेळ केला, परंतु मॅचच्या अंतिम टप्प्यामध्ये चांगली बॅटिंग करता आलेली नाही आणि हा संघ या स्पर्धेमधून बाहेर जातोय.